स्वागतात झालेला जल्लोष आणि वाहनाच्या धुरामुळे ठाणे शहराला हवामान आणि वाढत्या प्रदूषणाने मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी हुडहुडी भरणारी थंडी, दुपारी जाणवणारी कडक उन्हाची किरण आणि त्यातच हानिकारक पातळीवर पोहोचलेला AQI म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक नागरिकांच्या आरोग्यासाठी हा चिंतेचा विषय बनलाय। नवीन वर्षाच्या स्वागतात झालेला जल्लोष, वाहनांचा धूर, त्यामुळे ठाणे शहरात हवामानात चांगलाच बदल झालाय। सकाळी थंडावा, काही भागात धुक्याची चादर पसरलेली असतानाच दुपारी मात्र उष्णतेच्या झळा बसतात। आज किमान तापमानात सुमारे 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान हे 30 ते 33 अंशांपर्यंत जाईल अशी शक्यता आहे। पहाटेच्या धुक्यामुळे घोडबंदर रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि कळवा मुंब्रा परिसरामध्ये वाहतुकीची चांगलीच वेग मंदावल्याची स्थिती आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। नवीन वर्षात ठाणेकरांना मोठा हवामानाचा धक्का जो आहे तो बसताना दिसून आहे। सध्या मी ठाण्यातील घोडबंदर रोड या ठिकाणी उपस्थित, आपण तर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हवामध्ये जो आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झालेला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झालेला जल्लोष आणि वाहनांच्या धुरामुळे ठाणे शहरात हवामान आणि वाढलेला प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। सकाळीच आपण तर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गारठा जो आहे तो ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। ज्या पद्धतीने नवीन वर्षा निमित्ताने अनेक लोकांनी फटाके असे मोठ्या प्रमाणात वाजवलेले आहे, त्याचाच फटका कुठेतरी ठाणे शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि वयस्कर माणसांना बसताना दिसून येत आहे। आपण तर पाहिलं तर समोर ठाण्यातील जो घोडबंदर रोड येथे मोठ्या प्रमाणात प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि विविध प्रकल्प हाती घेत असताना कुठेतरी AQ लेवल जी आहे ती ठाण्यातील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कमाल तापमान जी आहे ती 23 अंश आहे, तर वाढणारी तापमान जी आहे ती 30 ते 33 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। आणि AQ लेवल जेव्हा आपण पाहिलं ठाण्यात तर 226 इथपर्यंत नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। विशेषतः आपण पाहिलं तर घोडबंदरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जे मुंबईच्या दिशेने येणार लोक जी आहे ती नाशिकच्या दिशेने रवाना होत असतात आणि घोडबंदर असो, कळवा असो, मुंब्रा असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो गारठा आहे तो देखील पसरलेला आहे। समोरच्या बिल्डिंगचं दृश्य देखील पाहता येत नाही। मोठ्या प्रमाणात गाडीचा वेग असो किंवा सकाळच्या वेळेला देखील लोकांना जो आपला गाडीचा जो हेडलाईट आहे तेही वापरावा लागतोय, कारण समोरचं दृश्य जो आहे तो पाहता येत नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गेले 48 तासामध्ये ठाणे शहरामध्ये हवामानमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि याच बदलामध्ये कुठेतरी ठाणे शहरातील राहणारे जे सर्वसामान्य नागरिक आहे, वयस्कर माणसं असो किंवा इतर जे नागरिक आहे त्यांना मोठा फटका बसलेला आहे आणि येणारी पुढील 48 देखील मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये गारठा जो आहे तो देखील निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव से रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।